नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय ती तारीख 8 जानेवारी आहे आणि 8 आणि 5 13 म्हणजे अवघ्या 5 दिवसामध्ये राज्यातल्या सगळ्या 29 महानगरांमध्ये जी निवडणूक होणार आहे त्यासाठीचा प्रचार आणखीन 5 दिवसांनी बंद होणार आहे. त्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी म्हणजे 15 जानेवारी आजपासून बरोबर 7व्या दिवशी मुंबई सकट सगळ्या 29 महानगरांमध्ये मतदान होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आजपासून 8व्या दिवशी मतमोजणी होणार आहे. मी बोलतोय त्यावेळेला कदाचित अर्धे अधिक निकाल आलेले असतील आणि कोण कुठल्या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करून राहिलंय हे आणखीन 8 दिवसांनी 7 दिवसांनी आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे. पण दरम्यान काय होणार याची उत्सुकता भरपूर असते, सगळ्यांना असते आणि म्हणूनच बातम्यांमध्ये चर्चेमध्ये जिथे जिथे राजकीय चर्चा होते तिथे किंवा राजकीय परिसंवादामध्ये डिबेटमध्ये महापौर कोण होणार आणि मुंबईत तर विचारू नका. मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि भाजप शिंदे यांच्यात महापौर कोणाचा होणार? महापौर मुस्लिम हरून खान होणार का? महापौर मराठी होणार का? मराठी असेल तर तो हिंदू असणार का? मग तो हिंदू असेल किंवा मराठी असेल तर तो ठाकरे ब्रँडचा असेल की शिंदे ब्रँडचा असेल की भाजप ब्रँडचा असेल? भाजपचा हिंदू असेल तर मराठी असेल का? नानाविध प्रश्न विचारले जात आहेत आणि परत परत विचारले जात आहेत. प्रामुख्याने भाजप आणि एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न विचारला जातो मुंबईत की महापौर मराठी असेल का? तुमचा महापौर कोण असेल? पहिली गोष्ट एक गंमत अशी असते की ज्यांना अजून आपले नगरसेवक निवडून आणता आलेले नाहीत किंवा कोणाचेही नगरसेवक निवडून आलेले नाहीत तर ते नगरसेवक ज्याला महापौर म्हणून निवडतील त्याची चर्चाच मुळात निरर्थक असते. पण खाजवून खरूज काढणे म्हणजेच पॉलिटिकल डिबेट असा प्रकार झालेला असेल तर अशी खाजवली जात असते खरूज. आणि त्यासाठी पुढले मागले संदर्भ पण बघायची गरज नसते. झारखंड हे असं एक राज्य आहे आपल्या देशामध्ये की जिथे एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस असे दोन मोठे पक्ष असताना सुद्धा एक अपक्ष माणूस त्या दोघांनाही माकडासारखा खेळवत झारखंडचा मुख्यमंत्री होऊन करोडो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून गेला, तुरुंगात पडलाय. पण या दोन बड्या पक्षांना काँग्रेस आणि भाजप त्यांच्याबरोबर झारखंड मुक्ती मोर्चा या सगळ्यांना उल्लू बनवून त्या माणसाने मुंडा किंवा असं काहीतरी नाव होतं, मला आता त्याचं नाव संपूर्ण आठवत नाही, एक अपक्ष मुख्यमंत्री होऊन गेला आणि झारखंडला बुडवून तुरुंगातही जाऊन पडलेला आहे. इतकं घाणेरडं राजकारण, इतकं पोरकट राजकारण ज्या देशामध्ये होऊ शकतं तिथे पॉलिटिकल डिबेट करताना अजून निकाल सुद्धा लागला नाही, त्यात तुमचा महापौर कोण, तुमचा महापौर कोण असले प्रश्न विचारणं हा सुद्धा शुद्ध 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 मूर्खपणा असतो. पण शक्यतांची चर्चा करायला हरकत नसते. पण शक्यतांची जेव्हा चर्चा करतो आपण तेव्हा भूतकाळामध्ये काय काय झालेलं असतं, काय काय होऊ शकतं याचाही विचार करायचा असतो. सगळ्यात मोठा पक्ष असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल. म्हणजे राष्ट्रवादीपेक्षा अवघे 2 आमदार जास्ती आहेत म्हणून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले. पण आपल्यापेक्षा तब्बल दुपटीने ज्यांचे आमदार जास्त आहेत 56 विरुद्ध 105 त्या भारतीय जनता पक्षाने मात्र मुख्यमंत्री व्हायचं नाही का तर मी माझ्या वडिलांना शब्द दिलेला आहे वगैरे. यावरून जे चर्चा करतात, डिबेट करतात त्यांच्या बुद्धीची म्हणून कीव करावीशी वाटते. आणि मग असे लोक एकनाथ शिंदेना डिवचण्यासाठी प्रश्न विचारतात की तुमचा महापौर होईल का? म्हणजे काय तर भले भाजपचे नगरसेवक मुंबईत जास्त येतील पण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या प्रमाणे महापौर पदासाठी हटून आणि अडवून बसणार का?
प्रश्नामागचा हेतू आपण विचारात घेतला तर कळतं की या मागे लावालावी करणे, चुगली करणे हाच हेतू असतो. आत्ताचा जो जर्नलिझम आहे तो सगळा गुगल विद्यापीठाचा चुगल विद्यार्थी असा झालेला आहे आणि त्यामुळे हे विचारलं जातं. पण ज्या वेळेला हे वारंवार कानावर पडतं तेव्हा माझं डोकं सुद्धा उलट्या दिशेने चालायला लागतं. खरोखरच जागा वाटप बघितलं, जागा वाटप जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हेच मुळात भाजपपेक्षा मुंबईत कमी जागा लढवत असतील तर मग त्यांचे बहुतांशी नगरसेवक निवडून आले तरी भाजपपेक्षा 2-4 तरी कमी असतील यात शंका नाही. आणि मग ज्याचे नगरसेवक कमी आहेत तो महापौर पदावर दावा करू शकतो का? नाही करू शकणार. पण तरीही प्रश्न विचारायचा. 137 आणि 90 म्हणजे शिंदे यांच्यापेक्षा 47 जागा जर भाजप अधिक लढवतोय आणि गेल्या वेळेला भाजपने ऑलरेडी 82चा आकडा गाठलेला आहे तर 80-90 तर भाजप आणू शकतं आणि 90 मधून 90च्या 90 जागा एकनाथ शिंदे आणू शकणार नाही. पण मग असा प्रश्न काय विचारायचा की त्यांनी काहीतरी भरकटल्यासारखं उत्तर द्यावं की लगेच आपण धावत जायचं फडणवीसाकडे किंवा बावनकुळेकडे किंवा रवींद्र चव्हाणकडे आणि त्यांना बघा ते म्हणतायत असं. मंथरा मंथरा जे प्रकरण असतं त्याला जर्नलिझम म्हणतात. सांगायचा हेतू असा की पण असं होऊ शकतं का? होतं. जर झारखंडमध्ये आपल्या पक्षाचा एकमेव आमदार असताना काँग्रेस आणि भाजप या दोघही दिग्गज पक्षांना खेळून मला वाटते युनुस एक्का किंवा काहीतरी अशा नावाचा तो आमदार होता, तो मुख्यमंत्री झाला. बिहारमध्ये दीर्घकाळ एखादा दुसरा अपवाद सोडला तर 2 नंबरचा पक्ष असताना सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची जागा मिळालेली आहे. गेल्या वेळेला या वेळेला सुद्धा भाजपकडे आमदार अधिक आहेत, जेडीयूकडे कमी होते, जदयूकडे. तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद दिलेलं आहे. अगदी 2022 मध्ये जा, 3.5 वर्ष मागे, 3.5 वर्ष मागे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडून, एमबीएचं सरकार पाडून परत एकदा शिवसेना भाजप युती बनली. त्यासाठी एकनाथ शिंदेनी अखंड शिवसेनेत बंड केलं आणि भाजप सोबत युती गेली. तेव्हा 40-41 आमदार होते एकनाथ शिंदेकडे. त्यांच्या 2.5 पट नाही तर जवळजवळ 3 आमदार भाजप सोबत होते, देवेंद्र फडणवीसांच्या सोबत होते. तरी मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं होतं. कदाचित मुख्यमंत्रीपद हात सौदाही झालेला असेल, पण मुद्दा तो नाहीये. आमदार कमी असताना सुद्धा भाजप आपल्या मित्र पक्षाला मुख्यमंत्री पद देऊ शकतं हेच भाजपला सिद्ध करायचं होतं. उद्धव ठाकरे हे धारांत खोटं बोलतायत, त्यांना मुख्यमंत्री पद नाकारलं होतं वगैरे नाही. तसं असतं तर एकनाथलाही देण्याची गरज नव्हती. हा युक्तिवाद भाजपला उभा करायचा होता. म्हणून 105 विरुद्ध 40 असताना सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील ही घोषणा पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती. तीच गोष्ट तिकडे अगदी आता काल परवा 1.5 महिन्यापूर्वी बिहारच्या विधानसभा निवडणुका संपल्या, 2 महिने झाले. तिथे सुद्धा परत परत हा प्रश्न विचारला जात होता की भाजपचे आमदार अधिक झाले तरी परत नितीश कुमारला मुख्यमंत्री करणार का आणि केलं तर टिकवणार का? जी गोष्ट परत परत होते, सूर्य रोज रोज उगवत असेल तरी उद्या सूर्य उगवेल का हा प्रश्न विचारणं हा आजकालचा बुद्धिवाद झालेला आहे. तरी रोज सूर्य उगवतो, हजारो वर्ष उगवलाय, तरी विचारायचं. जर 4-5 वेळ भाजपने आपल्यापेक्षा छोट्या पक्षाला मुख्यमंत्रीपद किंवा अधिकारपद दिलेलं असेल तर यावेळेला देईल का हा परत एकदा विचारायचं. या मागचा हेतू समजतो पण विषय तो नाहीये. विषय मुंबईच्या महापौर पदाचा आहे. अशी महापौर पद
राजकारणातली एक खेळी पण असते. आणि म्हणून मी जो अनेकांना प्रश्न पडला असेल हंडोरे पॅटर्न म्हणजे काय, तर मी ऐकणारे जे आहेत त्यांना तब्बल 34 वर्ष मागे घेऊन जातोय. 34-33 1992. 1992 मध्ये बाबरी पाडली गेली, त्यानंतर दंगली झाल्या. त्यावेळेला मुंबईचे महापौर रामदास आठवले यांच्या पक्षाचे नगरसेवक चंद्रकांत हंडोरे होते. 1990च्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या काँग्रेसचा जो दणदणीत पराभव झाला महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला मुख्यमंत्री असलेले शरद पवार सावध झाले की विधानसभेमध्ये आपला बोऱ्या वाजणार हे ओळखून त्यांनी पहिल्यांदा रिपब्लिकन पक्षाला सोबत घेण्याची तयारी सुरू केली. नेमकं त्याच वेळेला चेंबूरला काही आंबेडकरी चळवळीच्या तरुणांनी वेगवेगळ्या रिपब्लिकन चळवळी आणि पक्ष संघटनांना एकत्र करण्यासाठी रिपब्लिकन ऐक्यासाठी बेमुदत उपोषण पुकारलं होतं. आणि त्या उपोषणाने आंबेडकरी जनता इतकी उत्साहित आणि प्रोत्साहित आणि प्रक्षुब्ध झालेली होती की प्रकाश आंबेडकर असोत, रासू गवई असोत किंवा रामदास आठवले वगैरे नामदेव ढसाळपर्यंत सगळ्यांना निमूटपणे त्या 8-9 उपोषणकर्त्या दलित युवकांसमोर शरणागत व्हावं लागलं होतं. आणि ऐक्यासाठी आम्ही ऐक्य करतो, विना अट बिनशर्त सगळ्या दलित नेत्यांनी एकत्र या, अशी भूमिका त्या तरुणांनी मांडली. आणि त्याच्या समोर शरण आलेले सगळे मोठे दलित नेते, आंबेडकरी नेते यांनी कबूल केलं की आम्ही एकत्र येतोय. आगामी विधानसभा निवडणूक रिपब्लिकन ऐक्याची म्हणून लढवली जाईल. आणि त्यानंतर ते उपोषण सुटलं. आणि रासू गवई, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले या 3 नेत्यांची काहीतरी समिती नेमली होती. त्याबरोबर आणखीनही लहान मोठ्या सगळ्या संघटनांचे नेते एकत्र होते. रिपब्लिकन ऐक्याची बोलणी सुरू झाली आणि लवकरच नेहमीप्रमाणे फिसकटली. किंबहुना शरद पवारांनी ती अतिशय डावपेच खेळून फसवली. याचा सगळा इतिहास जबी पवार हा लेखक आणि दलित पॅंथरचा संस्थापक जो आहे त्याने या सगळ्या मागचा इतिहास आपला पुस्तकात लिहून ठेवलेला आहे. आवश्यक वाटतं त्यांनी तो मुद्दाम वाचावा. रासू गवई हे आपल्या पंखाखाली येऊ शकणार नाहीत याची खात्री असल्यामुळे काँग्रेस आणि रिपब्लिकन युतीचं पिल्लू सोडून दिलं शरद पवारांनी. पण रासू गवई यांच्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही, प्रकाश आंबेडकरांना विचारलं सुद्धा नाही. आणि अत्यंत चतुराईने रामदास आठवले यांना काँग्रेस बरोबरच्या आघाडीसाठी तयार केलं. महाराष्ट्रातल्या 288 पैकी 12 जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देण्याचा घाट घातला गेला, ज्यातून एकही आमदार निवडून आला नाही. एकही आमदार निवडून आला नाही. पण ही 91ची गोष्ट आहे, 90ची गोष्ट आहे. 90च्या विधानसभा निवडणुकीत 35 वर्षापूर्वी. आणि एकही आमदार नसताना, जसं आज रामदास आठवले हे केंद्रात मंत्री आहेत पण त्यांचा लोकसभेत एकही खासदार नाही, तरीही नरेंद्र मोदींनी त्यांना गेली जवळजवळ 8-10 वर्ष केंद्रात मंत्री ठेवलेला आहे. ही प्रथा शरद पवारांनी 1990 साली निर्माण केली. काठावरचं बहुमत त्यांना मिळू शकलं नाही. मला वाटते 140 वगैरे वर येऊन थबकलं होतं. अपक्षांच्या मदतीने शरद पवारांनी सरकार बनवलं. पण त्या सरकारमध्ये रामदास आठवले यांना शरद पवारांनी मंत्री केलं होतं. आणि नंतर ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका, लांबलेल्या निवडणुका 2092च्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये कधीतरी झाल्या, त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी रामदास आठवले यांच्या पक्षाला सोबत घेतलं होतं. आणि त्यांना मुंबईत काहीतरी 15-20 वगैरे जागा दिल्या होत्या. त्यातून 11 रिपब्लिकन नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एक चेंबूरचे चंद्रकांत हंडोरे होते. तसेच मला वाटते विक्रोळी का कुठचे दयानंद म्हस्के होते. निवडणुकीचे निकाल लागले. शिवसेनेनी
आपली सत्ता गमावली होती आणि काँग्रेसच्या एक हाती सत्ता आली होती, तेव्हा पहिला महापौर हा रिपब्लिकन असेल असं शरद पवारांनी घोषित केलं होतं आणि त्यामुळे दयानंद म्हस्के यांना मुंबईचा महापौर करायची घोषणा झालेली होती. पण नंतर काहीतरी त्याच्यामध्ये एक तांत्रिक अडचण आली. म्हस्के काहीतरी महापालिकेच्या सेवेत होते किंवा त्यांनी राजीनामा द्यायला उशीर केला होता वगैरे वगैरे, आणि त्यामुळे दयानंद म्हस्के हे मुंबईचे महापौर 92 मध्ये व्हायचे होते. ते न होता त्यांच्या जागी पर्याय म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना महापौर करण्यात आलं. काँग्रेसकडे काहीतरी 90 पेक्षा जास्त नगरसेवक होते, पण अवघ्या 10-11 नगरसेवकांचा पक्ष रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांना महापौर पद, पहिलं महापौर पद देण्यात आलं आणि म्हणून मी त्याला हंडोरे पॅटर्न म्हणतो. याला मधाचं बोट लावणं म्हणतात. मधाचं बोट लावणं. महापौर तुम्ही व्हा, पण बाकी सगळी सत्ता महापालिकेची ही आमच्याकडे असेल. मग त्यानंतर मला वाटते राता कदम, R सिंग, निर्मला सामंत, प्रभावळकर असे सगळे महापौर हे काँग्रेसचेच झाले. पण पहिला महापौर हा रामदास आठवले गटाचे चंद्रकांत हंडोरे यांना महापौरपद देण्यात आलं होतं. तेव्हा तो पॅटर्न आहे दाखवण्यासाठी. मुंबईच्या दलित मतदाराला, दलित वस्त्यांना खुश करण्यासाठी 1992च्या त्या पहिल्या त्या महापालिका निवडणुकीमध्ये निकालानंतर पहिला महापौर काँग्रेसचं सत्ता आली असताना सुद्धा रिपब्लिकन पार्टीचा करण्यात आला, चंद्रकांत हंडोरे यांचा करण्यात आला. आणि त्याच वर्षीच्या शेवटी डिसेंबरमध्ये बाबरी पाडली गेली आणि मुंबईमध्ये जी दंगल उसळली डिसेंबर 1992 आणि जानेवारी 1993, या दोन्ही दंगलीने मुंबईमध्ये कमालीचं पोलरायझेशन झालं. त्या 11 रिपब्लिकन नगरसेवकांमध्ये ताडदेवच्या जनतावाडी किंवा जनता केंद्र जे तुळशीवाडी त्या परिसरामध्ये बारिया नावाची एक रिपब्लिकन नगरसेविका होती. तिची त्या दंगलीमध्ये मुस्लिम गुंडांकडून हत्या झाली आणि त्यानंतरच्या काळात परत एकदा राजकारण मुंबईतलं फिरत आणि भरकटत गेलं, पोलराइज होत गेलं. 95 साली अख्ख्या मुंबईमध्ये काँग्रेसचा एक आमदार निवडून येणं कठीण झालं, एवढी परिस्थिती बदलली होती. एक मला वाटते कुलाब्यामध्ये पात्रावाला नावाचा एक पारशी काँग्रेसचा निवडून आला. बाकी अख्ख्या मुंबईत कुठेही काँग्रेसचा आमदार सुद्धा 95 मध्ये निवडून येऊ शकला नाही. पण आजच्या परिस्थितीत महापालिका निवडणुकीचा संदर्भ घ्यायचा तर सगळ्यात मोठा संदर्भ आहे की चंद्रकांत हंडोरे पॅटर्न. चंद्रकांत हंडोरे यांना त्या निवडणुकीमध्ये नगरसेवक झाल्यानंतर पहिल्या भेटीत थेट महापौर होता आलं आणि काँग्रेसने ते अर्थातच मुंबईतल्या तमाम दलित वस्त्यांना खुश करण्यासाठी, दलित मतदाराला आपल्या बाजूला ओढण्यासाठी उचललेलं ते पाऊल होतं. आज तुम्ही मुंबईच्या राजकारणाकडे बघाल तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती, बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून सहानुभूती, हे जे काय डंका आणि टिमक्या वाजवल्या जातात त्याला जर भाजपला शह द्यायचा असेल तर शरद पवारांनी तब्बल 34 वर्षापूर्वी जे डावपेच खेळले होते ते भाजप खेळू शकतो. उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी आणि मुंबईत बाळासाहेबांचाच खास महापौर बसवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक कमी असले तरी त्यांचाच पहिला महापौर बनवण्याची किमया भाजप करू शकते. त्यामध्ये वरकरणी ते औदार्य वाटेल, पण बेसिकली आम्ही बाळासाहेब आणि शिवसेना हे संपवू इच्छित नाही. मुंबईवरचा बाळासाहेबांचा वरदहस्त कायम राहावा, बाळासाहेबांचा दबदबा कमी राहावा
बाळासाहेबांचा दबदबा कायम राहावा यासाठी भाजप पहिला महापौर एकनाथ शिंदेना देऊ शकतं, ज्याला मी चंद्रकांत हंडोरे पॅटर्न म्हणतो. तेव्हा हे प्रश्न विचारणारे जे खुडे आहेत त्यांना भाजप कसे डावपेच खेळते याचा थांग पत्ता नाहीये. भाजप काय साधू संत नाहीये, पार्टी विथ डिफरन्स बिलकुल नाहीये. तो सुद्धा राजकीय नेत्यांचाच पक्ष आहे आणि राजकारणामध्ये आवश्यक तिथे औदार्य आणि आवश्यक तिथे चतुराई करावी लागते, तेवढा लवचिक असावं लागतं. आणि मला वाटतं की जर भाजप तितका चतुर असेल तर हे मराठी मराठी ठाकरे ब्रँड ठाकरे प्रेम, तर ठाकरे ब्रँडचाच आम्ही बहुमत आमच्याकडे असताना पहिला महापौर केला हे दाखवून देण्याचा खेळ किंवा खेळी भाजप खेळू शकतो. तर मुंबईत शिंदे यांच्या गटाचा किंवा शिंदे यांच्या ओरिजिनल शिवसेनेचा बाळासाहेबांचा शिवसैनिक मुंबईत महापौर करून दाखवला, म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा मिरवू शकतात आणि ते जितके मिरवतील तितके उद्धव ठाकरे उघडे पडतील, ठाकरे बंधू उघडे पडतील. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.